विद्यार्थी मित्र हो, चॅप्टर सेकंड पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, पेज नंबर 16 वरती. कॅन यू रिकॉल, तो भाग अभ्यासक्रमातून कमी झालेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स तो पॅराग्राफ तो पण ड्रॉप आहे. नंतर एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमधील दुसरा आणि तिसरा सिरियल नंबर 2, 3 तो अभ्यासक्रमातून कमी झालेला भाग आहे. आता इथं जरी अभ्यासक्रमातून कमी झालेला भाग असला तरी त्याची उजळणी थोडक्यात आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यामध्ये व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स वगैरेची माहिती या ठिकाणी विचारलेली आहे. मग तो जरी अभ्यासक्रमातून कमी झाला असला तरी त्याचे जे टाईप्स आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, वायू, द्रव, याच्यामध्ये हे मॅटर्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर्स, द्रव्य जे आहे म्हणजे निसर्गामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्या आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये मिळतात, ते सॉलिड स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये आणि गॅसेस स्टेटमध्ये, स्थायूरूप, वायू, द्रवरूप अवस्थेमध्ये मिळतात. त्याच्यामध्ये पुन्हा एलिमेंट्स आहेत. मग हे एलिमेंट्स जे आहेत मूलद्रव्य, ते मूलद्रव्य कोणती, त्याचे गुणधर्म वगैरे जे आहेत ते. तर ही एलिमेंट्स जे आहेत ते आज मी तिला टोटल 118 म्हणजे 118 मूलद्रव्य सध्या माहिती आहेत. सुरुवातीच्या काळी म्हणजे साधारणपणे 1800च्या आसपास ओन्ली 30 एलिमेंट्स बद्दलची माहिती होती. 1800 साली फक्त 30 मूलद्रव्यांची माहिती होती. ही मूलद्रव्ये जी आहेत त्याच्यामध्ये मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्स हे यानुसार त्याची विभागणी केलेली आहे. धातू, अधातू आणि धातू सदृश. मेटल धातू, नॉन मेटल अधातू, मेटलाइट धातू सदृश्य. मग ते धातू कशाला म्हणतो आपण, जे चकचकीत आहे, ज्याच्यापासून तार काढता येते, पत्रा तयार करता येतो वगैरे काही गुणधर्म आहेत, त्याच्यावरून आपण हे मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्समध्ये रूपांतर करतो आपण. त्या काळी बऱ्याच शास्त्रज्ञांनी याचे फिजिकल, केमिकल जे प्रॉपर्टीज आहेत, रासायनिक भौतिक गुणधर्म जे आहेत त्यांचा अभ्यास केला आणि मग त्या मूलद्रव्यांची योग्य पद्धतीने आपल्याला मांडणी करता येते का ते पाहिलेलं आहे. आता याची मांडणी जी आहे ती कशा पद्धतीने करायची, कोणता क्रायटेरिया त्याला लावायचा, ते त्यावेळेला एवढं माहिती नव्हतं, कारण मूलद्रव्य ही फारशी नव्हती. त्यामध्ये डोबेरायनर हा एक शास्त्रज्ञ होता. डोबेरायनर डोबेरायनर हा एक शास्त्रज्ञ आहे आणि डोबेरायनर या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा मूलद्रव्यांची योग्य पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला. इन द इयर 1817 मध्ये अ जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलीज्ड टू देअर ॲटॉमिक मासेस. मूलद्रव्यांचं जे अणुवस्तुमान आहे, अणुवस्तुमानमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरेची माहिती तुम्हाला आहे. लहान भाग जो असतो मूलद्रव्याचा त्याला ॲटम, अणु म्हणतो, त्याला केंद्रक असतं आणि त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, भोवताली जी कक्षा आहेत, ऑर्बिट्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. तर प्रोटॉन, न्यूट्रॉनचं जे वस्तुमान आहे त्या वस्तुमानाला अणुवस्तुमान असं म्हटलेलं आहे. त्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांचा अभ्यास केला आणि अणुवस्तुमानावरून त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स ईच.
ह्या डोबेरायनर तीन तीन मूलद्रव्यांचे असे गट पाडले. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत अशा तीन तीन मूलद्रव्यांचे त्याने गट पाडले. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्रेड्स. ट्रेड्स त्रिके, 3 मूलद्रव्य असल्यामुळं त्याला ट्रेड्स असं त्यानं नाव दिलं, त्रिके असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत अशा 3 मूलद्रव्यांचे त्याने गट पाडले, त्याला ट्रेड्स असं म्हटलेले. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्रेड्स. 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी केलेली आहे. आता ही मांडणी जी केलेली आहे ती ॲटॉमिक मासेस अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानं केलेली आहे. सर्वात कमी ॲटॉमिक मास असलेले मूलद्रव्य पहिल्यांदा, त्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मास असणारं मूलद्रव्य नंतर आणि त्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मास असणारं मूलद्रव्य नंतर मांडलं. मग या 3मध्ये पहिलं आणि तिसरं जे मूलद्रव्य आहे त्याचे ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांची सरासरी काढली, ती सरासरी आणि मधल्या मूलद्रव्याचं ॲटॉमिक मास हे सारखंच आहे हे डोबेरायनरच्या लक्षामध्ये आलं. ही अरेंज्ड त्यानं मांडणी केलेली आहे. ही अरेंज्ड दी 3 एलिमेंट्स इन अ ट्रेड इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, अँड शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. 3 मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म, ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत अशा 3 मूलद्रव्यांची त्यानं निवड केली. त्यांची मांडणी ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, मूलद्रव्यांची मांडणी जी आहे ती अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. आणि नंतर त्यानं असं दाखवून दिलं की दी ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान, वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू दी मीन ऑफ दी ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. इतर 2 मूलद्रव्यांच्या सरासरी, मीन म्हणजे सरासरी, मीन ऑफ दी ॲटॉमिक मास, अणुवस्तुमानांच्या सरासरी एवढी आहे असं त्यानं सिद्ध करून दाखवलं. हावेवर ऑल द नॉन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू द डोबेरायनस ट्रेड्स. जेवढी मूलद्रव्ये त्याला माहिती होती त्या सर्व मूलद्रव्यांची मांडणी अशा पद्धतीने करता आलेली नाही. इथं 3 गट दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल जे आहे ते दुसरी 2 एक्झाम्पलचा अभ्यासक्रमातून कमी झालेले आहेत. पहिला आहे लिथियम Ni, सोडियम Na, पोटॅशियम K. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियमचं ॲटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचं ॲटॉमिक मास 23.0 आणि पोटॅशियमचं ॲटॉमिक मास आहे 39.1. चढत्या क्रमानं यांची मांडणी केलेली आहे. यामध्ये मधलं जे मूलद्रव्य आहे मिडल एलिमेंट त्याचं ॲटॉमिक मास 23.0 आहे. आता ह्या दोन्हींचा मीन काढायचा, सरासरी 6.9 प्लस 39.1 अपॉन 2. हे 9 प्लस 1 0, 10 6. हे 9 अधिक 1 10, चला 1, 10 6 16, चला 1 3 आणि 4, भाग तोडला. या 2 मूलद्रव्यांचा मीन जर काढला तर तो याच्या एवढा आहे. मग यालाच डोबेरायनरचे ट्रेड्स असं म्हणायचं. तर लक्षात ठेवा, डोबेरायनर ट्रेड्स 3 मूलद्रव्यांचे गट पाडले आणि ते ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने चढत्या क्रमाने मांडले. मधलं जे मूलद्रव्य आहे मिडल एलिमेंट
त्याचं ॲटॉमिक मास हा इतर जी दोन मूलद्रव्य आहेत, पहिलं आणि तिसरं, या दोन्हींच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढी म्हणजे सरासरी एवढी आहे. तर डोबेरायनस ट्रेड्स म्हणजे काय, त्यांना कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे, तिथं रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे, केमिकल रिएक्शनचा, प्रॉपर्टीचा, आणि त्यानुसार ही वर्गीकरण केलेलं आहे. माहिती वाचा, समजून घ्या. धन्यवाद.